तर नमस्कार मित्रांनो, एन के गोटपालमध्ये सर्वांचे स्वागत. बऱ्याच मित्रांचे कॉल आले की शेळीपालनामध्ये शेळ्यांना गोचड वापिस व्हा अतिशय जास्त प्रमाणात झाले गेले आहे, त्यासाठी काय उपाय केले गेले पाहिजे. तर प्रथम मित्रांनो, ते होत का असतं आणि त्यानंतर आपण त्यावरती उपाय सांगणार आहे. तर शेळीपालनामध्ये मित्रांनो, गोचड वापिस होण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या शेडचं नियोजन चुकीचं लक्षात घ्या. कारण की शेड जर आपण मित्रांनो जर शेडच्या शेजारी जर सारखी ओलांडे राहिली गेली किंवा शेडमध्ये जर मित्रांनो जास्त प्रकारचा जर दगड किंवा जास्त प्रकारचं जर दडपण जर झाले गेले असेल तर मित्रांनो त्यामध्ये गोचड वापिस होत असतात. मित्रांनो प्रामुख्याने लक्षात घ्या, जर गोचड झाले तर एक वेळ कधी पण चांगलं, पण त्याच्यापेक्षा जर तुमच्या शेळीला तांबा वगैरे जर झाल्या गेल्या मित्रांनो किंवा लिकोळ्या म्हणतात काय प्रकारे, तर त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने त्याला कितीही तुम्ही शेळीला खायला घाला, लक्षात घ्या, कितीही शेळीला खुराक द्या, कितीही शेळीला चारा द्या, कितीही काही करा, पण त्यामध्ये मित्रांनो रिझल्ट येत नाही कधी पण, लक्षात घ्या. कारण की जर आपल्याला शेळीपालनामध्ये शेळ्यांची जर क्वालिटी बनवायची असेल तर शेळीपालनामध्ये प्रामुख्याने मित्रांनो तुम्ही शेळ्यांना जर घातक शेळी मित्रांनो लक्षात घ्या, जर गोचड जास्त प्रकारे जर झाला गेला, लक्षात घ्या, तर शेळीला गोचड ताप येत असतो, लक्षात घ्या. आणि हळूहळू तोच गोचड ताप मित्रांनो निमण्यावरती जाऊन शेळी मित्रांनो कदाचित दगावण्याचाही चान्स राहत असतात. कारण की प्रत्येकजण शेळीपालन करत असतात, पण हे असल्या लहान लहान गोष्टी किंवा बारीक सारीक गोष्टीवरती मित्रांनो आपल्या शेळीपालक मित्रांनो जास्त लक्ष देत नाही, लक्षात घ्या. कारण की जर शेळीपालनामध्ये जर मित्रांनो जर व्यवस्थित जर तुमचं नियोजन नसलं गेलं तर शेळीपालन मित्रांनो थोडंसं धोक्यात जाण्याचे चान्स राहत असतात. कारण की मित्रांनो ह्यामध्ये जर तुमचं शेड जर मित्रांनो शेडमध्ये जर ऊन पडलं गेलं, लक्षात घ्या, तुमच्या जर शेडमध्ये ऊन पडलं गेलं तर तिथं मित्रांनो एकही गोचड होत नाही, लक्षात घ्या. आणि एकही गोचड पण होत नाही, लिकवळे पण होत नाही मित्रांनो, तांबा पण होत नाही, लक्षात घ्या. पण फक्त तुमच्या शेडमध्ये मित्रांनो थोडंसं ऊन पडलं गेलं पाहिजे, शेडच्या साईडला जास्त ओलांडे गेले नाही पाहिजे, आणि शेडमध्ये मित्रांनो जास्त असा दडपण झाली गेली नाही पाहिजे, लक्षात घ्या. एकदम खुल्लं शेड असलं गेलं पाहिजे. कारण की जाळी आणि दरवाजा जास्त त्याच्या साईडला काही असं मित्रांनो घाण किंवा दुसरं शेड असं काही म्हणजे जास्त प्रकारे नसलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो लक्षात घ्या, गोचड होतात का, जर आपण जास्त करून जर सांगायचं म्हटलं तर सुबाबळीवरती मित्रांनो गोचड असतात, लक्षात घ्या. सुबाबळीवरती गोचड हा जास्त मित्रांनो खपरी गोचड असतो, लक्षात घ्या. खपरी गोचड हा सुबाबळीवरती जास्त लपलेला असतो, आणि जसा तो शेळीपालनामध्ये आपण झाडपाला हा शेळीपालनाच्या जवळ टाकला गेला तर त्यामधून मित्रांनो तो गोचड लगेच निघून शेळींच्या अंगावरती जाऊन बसण्याचा जास्त विषय राहत असतो मित्रांनो. तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही मित्रांनो जर शेळीला जर तुमच्या गोचड अगदी थोड्या प्रमाणात असतील तर त्यामध्ये तुम्ही मित्रांनो समर्थ पावडर लावली गेली पाहिजे. ते कोटे हे मेडिकलमध्ये 10 रुपयाला मित्रांनो तुम्हाला अवेलेबल होत राहत असते. 10 रुपये समर्थ पावडर मित्रांनो तुम्ही एक थोडी जर तिच्या कानावरती किंवा अंगावरती थोडं असं केसाचा भाग मित्रांनो थोडासा उलटा करून लावला गेला पाहिजे. कारण की त्यामुळे मित्रांनो तो सर्व आपल्या शरीराला पूर्ण लागला गेला पाहिजे. तर त्यानंतर तुम्ही मित्रांनो पोरान पण वापरू शकता. आणि जर शेळीला मित्रांनो लक्षात घ्या जास्त प्रकारे गोचड असेल, अतिशय जास्त प्रकारे, तर मित्रांनो गोचड असेल, तांबू असेल, लिकोळ असेल, काही पण असू द्या मित्रांनो, सगळ्यात जर तुम्हाला एक नंबर रिझल्ट जर आणायचा असेल तर नाश मित्रांनो लिक्विड मिळतं, लक्षात घ्या. ते नाश लिक्विड तुम्ही आणलं गेलं पाहिजे. आणि नाश लिक्विड मित्रांनो सोडायचं कसं, लक्षात घ्या. जिथं मित्रांनो जास्त गोचड असतात, कारण की आता ही पाहू शकता ही पाट आहे, त्या पाठीच्या आतल्या बाजूला गोचड असतात, पण हे आपल्या मित्रांनो एका पण पाठीला एक पण गोचड गावणार नाही, घेतल्या एक पण शेळी, लक्षात घ्या. आपल्या शेळीला एक पण गोचड पण गावणार नाही, आणि नाश पण म्हणजे मित्रांनो जास्त प्रकारचं नाश लिक्विड असं आहे मित्रांनो, ते मेडिकलमध्ये नाश नुसतं म्हटलं तर ते मित्रांनो लगेच देत असतात. त्यामध्ये इतके रिझल्ट आहे मित्रांनो की कारण की तुम्ही सर्व गोष्टी वापरून पहा आणि त्यानंतर तुम्ही नाश नावाचं लिक्विड वापरून पहा, त्यामध्ये इतका रिझल्ट आहे मित्रांनो की तुमच्या शेळीला कमीत कमी 2 महिने एक गोचडसुद्धा चिटकणार नाही, लक्षात घ्या, एकदा जर वापरला गेला तर. इतके त्यामध्ये उग्रवास आहे आणि त्याचा म्हणजे मित्रांनो रिझल्टच आहे, लक्षात घ्या. ते मित्रांनो तुम्ही कधीही 1.5-2 महिन्यातनं एकदा जर त्या शेळीच्या कानावरती 2 थेंब सोडायचे, लक्षात घ्या. आणि शेळीच्या कानावरती 2 थेंब सोडल्यानंतर ही पाहू शकतो हा पाठीचा काना आहे, आणि ह्या पाठीच्या कान्यावरतून ह्या मानेवरनं असंच मित्रांनो असं एक लाईन धरत यायची पातळ, लक्षात घ्या. थोडं 2-2 थेंब असं सोडत जायचं, आणि त्यानंतर मित्रांनो ते पूर्ण शेळीला ते पोटावरती खाली असं मित्रांनो ते पूर्ण भरून जात असतं, लक्षात घ्या. फक्त जास्त सोडायचं नाही मित्रांनो, 2 थेंब कानावरती, त्यावरती मित्रांनो त्याचा डोसेज पण दिला गेला असतो. त्या डोसेजप्रमाणे तुम्ही वापरलं तर अतिशय बेस्ट रिझल्ट. पण साधारण मित्रांनो तुमचं लहान पिलो 3 महिन्याच्या
मोरचं असलं गेलं पाहिजे, कारण की मित्रांनो थोडंसं ते पॉवरचं लिक्विड असल्या गेल्याने थोडंसं काळजीने घेतलं तर मित्रांनो अतिशय नंबर 1 रिझल्ट येत असतो. प्रामुख्याने मित्रांनो सांगत असतो शेळीपालनाच्या शेडमध्ये मित्रांनो तुमचं ऊन पडलं तर मित्रांनो शेळीला गोचिड होत नाही, कधी पण लक्षात घ्या. कारण की मित्रांनो ह्या नैसर्गिक हीट असते, लक्षात घ्या सूर्यामध्ये. त्या सूर्याच्या हीटमधनं मित्रांनो तो कितीही जीवजंतू असले तर मित्रांनो ते राहतच नाही, लक्षात घ्या, गरमीने. आणि तुमच्या शेडमध्ये जर शेळी लघवी ही केले गेल्यानंतर मित्रांनो तिथे ओलाडी ही राहत असते, आणि तिथं जर ऊन पडलं तर मित्रांनो तिथं काही सुद्धा अडचण येत नाही. तुमची कसलीही शेळी असू द्या त्या शेळीपालनामध्ये तुम्हाला कारण की मित्रांनो हे नियोजन चुकलं तर तुमच्या शेळीपालनामध्ये तुम्हाला सांगण्याचा विषय म्हटलं तर तुम्ही जर मित्रांनो शेड जर ओलं जर राहिलं गेलं तर त्यामध्ये गोचिड होणार, गोचिड पण होणार, शेळीचं रक्त पण ओढून घेणार. आणि आपण शेळीपालनामध्ये जो पिल्लांचा सांभाळ करतो त्यामध्ये वजन वाढ होत पण नाही, लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे. आणि वजन वाढ नाही झाले गेले आणि तोच गोचिडाचा मित्रांनो ताप येऊन शेळी गोचिड तापमध्ये निमोनिया हाय लेवलला ताप जर झाला गेला तर मित्रांनो कदाचित शेळी तुमची दगाव पण शकते, लक्षात घ्या. कारण की आपल्या एका चुकीमुळे, लक्षात घ्या. कारण की आपण जर शेड जर मित्रांनो थोडंसं व्यवस्थित नियोजन, शेड कशाचं पण मारा मित्रांनो त्यामध्ये दोमत नाही, पण फक्त मित्रांनो शेळीपालनामध्ये नॅचरल शेळ्या ठेवल्या गेल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आपली जुनी मित्रांनो पारंपरिक आपली शेळीपालन आपले जुने वडीलधारी माणसं ज्या पद्धतीने करत होते त्या पद्धतीने आपण पण गेलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतरच मित्रांनो शेळीपालनामध्ये आपल्याला 1 नंबर रिझल्ट मिळत असतो, लक्षात घ्या. कारण की मित्रांनो शेळीपालनामध्ये लहान लहान गोष्टीचं मित्रांनो मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं, लक्षात घ्या. तर त्यासाठी मित्रांनो समर्थ पावडरसुद्धा नंबर 1 रिझल्ट आहे. आणि जर समर्थ पावडरनं जर जास्त प्रमाणात जर गोचिड किंवा पिसवा झाले असतील तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही नंबर 1 रिझल्ट घ्यायचा असेल तर नाश नावाचं लिक्विड घ्यायचं. आणि नाश नावाचं लिक्विड नाशचंच घ्यायचं मित्रांनो, कारण की ते थोडंसं दुसऱ्या कंपनीचं पण देतात. पण मित्रांनो 1-2 मेडिकल चेंज केल्यानंतर तुम्हाला नक्कीच नंबर 1 रिझल्ट मिळेल आणि तुम्ही कधीही वापरू शकता, लक्षात घ्या. कारण की तुम्ही जर मित्रांनो ते साधारण तुम्ही फक्त ते लिक्विड लावताना लक्षात घ्यायचं की आपल्या गव्हाणीमध्ये पडलं गेलं नाही पाहिजे, किंवा आपण चारा लावतो तर चाऱ्यावरती त्याचं थेंब पडलं गेलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. कारण की आपण शेळीपालनामध्ये मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ मी सांगत असतो कुठलीही गोष्ट मित्रांनो लहान लहान गोष्टीवरती सुद्धा आपलं लक्ष असलं गेलं पाहिजे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आपल्या शेळ्या कशा प्रकारे आपले चारा खात आहेत. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98 34 10 42 00. धन्यवाद.